या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। पवित्र रमजान महिन्याच्या महिनाभराच्या उपासनेनंतर आज पुण्यात ईद उल फित्र उत्साहात साजरी होतीये। शहरात ठिकठिकाणी ईदच्या सामूहिक नमाजसाठी मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली असून सकाळपासूनच वातावरण आनंदाचं भरतं आलंय। मुख्य ईदगाह मैदानावर हजारो बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली। यावेळी देशात शांतता, समृद्धी आणि बंधुभाव टिकून राहण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। नमाजनंतर लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी एकमेकांना मिठी मारून ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या व पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करत शाही मस्जिदचे इमाम यांनी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व DYSP दत्ता पवार यांचेही आभार व्यक्त केले। गेल्या 2 दिवसांपासून गरीब नवाज कॉलनी, गॅस गोडाऊन, चौक परिसरातील बाजारपेठा खरेदीदारांनी गजबजलेल्या होत्या। नवीन कपडे, अत्तर आणि विशेषतः शिरकुर्म्यासाठी लागणाऱ्या सुकामेवा आणि शेवयांच्या खरेदीसाठी दुकानाबाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। शहरातील लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच विविध राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। शहाद्याची गंगा जमुना तहजीबचे सांस्कृतिक ऐक्याचे दर्शन घडवत अनेक बिगर मुस्लिम मित्रांनीही आपल्या मित्रांच्या घरी जाऊन शिरकुर्म्याचा आस्वाद घेतला। ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी शहादा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। विशेषतः नमाजच्या वेळी ईदगाह परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले होते, ज्यामुळे नागरिकांना सुलभपणे ये-जा करता आली। या ईदला दान धर्माची ईद असंही म्हटलं जातं। शहरातील अनेक सामाजिक संस्थांनी गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि कपड्यांचं वाटप करून सणाचा आनंद द्विगुणित केला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.